केलेली आहे. सर्व गावानं विचार करून आमच्या सर्व गावानं विचार करून या अभियानामध्ये सहभाग घेण्याचं ठरवलं. आमच्या गावचे सन्माननीय सरपंच यशवंतजी मानकुंबरे आणि त्यांचे सर्व सदस्य सहकारी यांनी चांगल्या पद्धतीनं पुढाकार घेऊन आमच्या गावानं पूर्ण त्यांना साथ दिली आणि आजपर्यंत मुख्यमंत्री समृद्ध अभियानाच्या माध्यमातून गावामध्ये आम्ही विविध संकल्पना राबवलेल्या आहेत. आपण पाहिलं सुंदर आणि असं स्वच्छ गाव आम्ही बनवलेलं आहे. गावामध्ये रस्ते असतील, कॉन्क्रीटचे रस्ते असतील, डांबरीकरण असेल, निसर्गाच्या कुशीत वसलेलं माननीय कावडी साहेबांच्या माध्यमातून हे जावली तालुक्यातील विविध विकास कामे आम्ही या गावामध्ये पार पडलेले आहेत. या गावातमध्ये अंतर्गत रस्ते जन्मलेले या आपल्या गावचे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्हाला यावर्षी यांच्या कल्पक नेतृत्वाखाली या शिवराजे गावात भोसले साहेब यांनी आम्हाला जवळ 1 कोटीचा निधी दिला. मुख्यमंत्री आणि यापूर्वी समृद्ध गाव आपण योजनेत पाहिलं आमचं गाव या गावाने सहभाग हे घेतला. पुनर्वसित गाव आहे. आपल्या आमचं गावचा गाव हातगेकर धरणामध्ये नाव पूर्ण लौकिक बाधित गाव आहे. साजेसा आणि असा हे कावडी विकास गाव आमचं पूर्णतः बाधित झाल्यामुळं आपण या आम्ही ठिकाणी नवीन गाव वरती गावामध्ये गावाच्या वरती या ठिकाणी वसवलेलं आहे. सुशोभीकरण कशा सुंदर पद्धतीने त्याचं प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे. देवळं बाकीचं सगळ्या विविध पद्धतीनं प्रकारची ते विकास आपण कामे पाहिलं या ठिकाणी घराची रचना हे करण्यात सुंदर आलेली काम आहे. आम्ही आमच्या गावानं या ठिकाणी आम्ही त्यांनी कचरा पुढाकार घेऊन व्यवस्थापन बनवलेलं केलेलं आहे. आहे. आणि म्हणून अशा ग्रामपंचायतची सुसज्ज पद्धतीचं अशी पहिल्यांदाच इमारत सुद्धा उभी नवीन केलेली गाव आहे. वसवणं एवढं गावातील सोपं नाही. जनावरांच्या पण ते सुद्धा आम्ही पशुवैद्यकीय सर्व दवाखान्याच्या शासनाच्या सुविधा सुद्धा या माध्यमातून, ठिकाणी माननीय पुरेशा शिवराजे उपलब्ध भोसले करून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्वतः मी जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळं वेगवेगळ्या माध्यमातून या गावामध्ये मी फंड आणला आणि या सगळ्या योजना आम्ही त्या ठिकाणी राबवलेल्या आहेत. या उपर आम्ही सिनेंद्रराजे भोसले यांच्या नावानं मोठं बालोद्यान आपण पण पाहिलं, चांगलं क्रीडा बनवलेलं आहे. संकुल म्हणजे तालुक्यात नाही अशा या ठिकाणी पद्धतीचं एक खेळता चांगलं संकुल आम्ही या ठिकाणी बनवलेलं आहे. गावात येतानाच आणि ओपन जिम त्यामध्ये सुद्धा आपण त्या बघितलं. ठिकाणी मग क्रिकेट असतील, बाकीचे खेळ आबालवृद्धांना त्या असतील, ठिकाणी व्हॉलीबॉल असेल, चांगल्या प्रकारे बॅडमिंटन असेल, या खेळाच्या सगळ्या खेळाचं सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध. लोकांना खेळता यावं. तालुक्यातले मुलं मुली या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे खेळ खेळतील यासाठी आम्ही क्रीडा संकुल प्राथमिक शाळेसाठी शिवराजे भोसले बाग पण यांच्या चांगली माध्यमातून बनवली. त्या ठिकाणी आम्ही निर्माण केलेलं अंगणवाडी आहे. परसबाग, या उपर या शाळा. धरणाच्या या माध्यमातून ठिकाणी व्यायाम शाळा सुद्धा पर्यटक या चांगली. कावडी गावामध्ये यावं म्हणून आमच्या गावाचं स्वतःचं आम्ही एक कॅन्टीन भोजनालय आता आम्ही बनवलेलं आहे. सुसज्ज आणि असं त्याच्या उपर आम्ही ग्रामपंचायत एक मोठं रिसॉर्ट्स या पूर्ण गावाचं रिसॉर्ट्स आम्ही बनवलं आहे. धरणाच्या बाजूला चौपाटी आम्ही विकसित करतोय. तिथे ठिकाणी येणारे पर्यटक तिथे रमले पाहिजे. ग्रामपंचायतीचं डिजिटलायझेशन त्या ठिकाणी करणं. चांगल्या पद्धतीचं नियोजन करून गार्डन वेगवेगळ्या व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. आणि त्याचं नियोजन आपल्याला संपूर्ण चाललेलं गावात आहे. सीसीटीव्ही आहेत. आपण किती पाहिलं किती आता सीसीटीव्ही selfie point बसवलं? आम्ही सुंदर असं बनवलेलं आहे. गावाच्या त्या ठिकाणी एंट्रीलाच आमचे सिनेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून आम्हाला जिम उपलब्ध करून दिला. आणि व्यायाम करण्यासाठी लोकांची प्रकृती चांगली राहावी म्हणून त्या जिमचा वापर आमच्या या आजूबाजूच्या सर्व गावाला होणार आहे. आता याच दिवशी आम्ही 29 तारखेला माननीय सिनेंद्रराजे भोसले, माननीय मंत्री गोरे साहेब, आपले सध्या नवीन निर्वाचित उपाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, आमच्या तालुक्याचे सभापती, उपसभापती, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सर्व नवनिर्वाचित सदस्य जिल्ह्यातील हे या ठिकाणी आमचं गाव पाहायला येणार आहे. एवढंच नव्हे तर कलेक्टर असतील, CO असतील, SP असतील, प्रांत असतील, तहसीलदार असतील, BDO, टोटल यंत्रणा आरोग्य खात्याची असेल, कृषी विभागाची असेल, जेवढी खाती आहेत तेवढ्या खात्याचे लोक, आरोग्य खात्याच्या सगळी यंत्रणा, ही सगळी यंत्रणा आमच्या गावामध्ये 29 तारखेला 4 वाजता येणार आहे. आणि त्याचबरोबर माननीय सिनेंद्रराजे भोसले साहेब यांनी एक अभिनव उपक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. जागतिक महिलाच्या दिनानिमित्त माननीय आमदार साहेब, आपले आमदार सिनेंद्रराजे भोसले यांच्या वतीनं या विभागातल्या मसवे गट, कुडाळ गट या विभागातल्या महिलांचा, बचत गटांच्या माध्यमातून काम करणाऱ्या महिलांचा सन्मान मेळावा जवळजवळ 2 ते 3 हजार लोक, म्हणजे असे एकूण 4 ते 5 हजार लोक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. मोठी अशी आम्ही शोभायात्रा त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि मुळात आम्ही केलेल्या विकासाचा उत्सव, सुशोभित विकासाचा जागर
आम्ही त्या दिवशी करणार आहे की आम्ही केलेलं काम त्याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या गावानं ज्या पद्धतीनं आपल्या या गावामध्ये काम केलं, दर आठवड्याला त्यांनी या ठिकाणी या अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता असेल, इतर कामं असतील, ही कामं आमच्या आया बहिणींनी केली आणि म्हणून या आया बहिणीचा सत्कार आमचं गाव विकासाच्या मार्गानं पुढं चाललेलं आहे. त्याचा एक उत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करणार आहे. शिवेंद्रराजे भोसले साहेब, आपले ग्रामविकास मंत्री माननीय मोरे साहेब यांच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून अनेक निधी उपलब्ध व्हावा. कलेक्टर साहेब असतील, प्रशासन असतील, आणि प्रशासनाला आम्हाला दाखवायचं या तालुक्यामध्ये पहिलं गाव आमचं सौर ऊर्जा युक्त गाव, म्हणजे प्रत्येकाच्या घरावर सौर ऊर्जा ही असणार आहे. मानेची वाडी हे पहिलं या जिल्ह्यातलं गाव, पण आमचं दुसरं असं गाव की पूर्णतः सौर ऊर्जाच्या माध्यमातून या ठिकाणी युक्त असं होणार आहे. आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक अभियानामध्ये फार आम्ही मेहनत केलेली आहे. आमचे मुंबईकर असतील, ग्रामस्थ असतील, सगळ्यांनी आजूबाजूचे काही उद्योजक असतील त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. आणि विशेषतः शिवेंद्रराजे भोसले यांनी मोठा हातभार लावलेला आहे. आणि म्हणून असं एक चांगलं गाव आम्ही वसवलं आहे, चांगलं गाव आम्ही निर्माण केलं आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. म्हणून आम्ही सगळ्यांना मी या माध्यमातून विनंती करतो की 29 तारखेच्या कार्यक्रमाला तालुक्यातील, जिल्ह्यातील सर्व लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी मी त्यांना आज आपण आपल्याद्वारे विनंती करतो. संदीपजी, तुमचे नेते वसंतराव मानकुमरे भाऊ यांनी जो हा उपक्रम राबवला आहे, त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळून तुम्हाला असं वाटतंय का आपलंही गाव असं व्हावं म्हणून? तालुक्यातलं प्रत्येक गाव असं असावं आणि भाऊंनी गावातील ज्या ग्रामस्थ, सरपंच वगैरे यांनी जे कार्य केले ह्याचा मी साक्षीदार आहे. बऱ्यापैकी प्रत्येक दिवशी ते बघितलं. दर रविवारी मुंबईवरून लोक इथं श्रमदान करायची आणि एकदम मॉडर्न, म्हणजे अगदी सोलरचं सारखं काम असेल किंवा दुसरं तुमचं आता ग्रामपंचायत पेपरलेस ग्रामपंचायत केली, ह्या सगळ्या गोष्टी वाखाणण्यासारख्या आहेत. आणि पेपरलेस ग्रामपंचायत सातारा जिल्ह्यात 2 नंबरची आहे. मोबाईल नोटिफिकेशन, म्हणजे तुमचा व्यक्ती समजा तुम्ही आता मुंबईमध्ये असला तर इथं चावडी भरू शकणार. मग तो एखादी कंप्लेंट नोंदवायची असेल, तक्रार नोंदवायची तरी ऑनलाईन तो नोंदवणार आहे. ग्राम अधिकारी ऑनलाईन त्यांना रिप्लाय देणार आहे. हे म्हणजे एकदम आपल्यातून काही गोष्टी केलेल्या आहेत. यांची स्वतःची वेबसाईट आहे, स्वतःचं डोमेन आहे. म्हणजे हे जे बघितलं तर हे आपल्याला आपल्या बुद्धीच्या पलीकडे काही गोष्टी इथं घडत आहेत. आणि नक्कीच म्हणजे कावडीसारख्या गावात भाऊंनी स्वतः योगदान दिलं, सुद्धा ग्रामस्थांनी दिलं, आणि तालुक्यातील प्रत्येक गाव असं व्हावं. मी ह्या निमित्तानं तालुक्यातल्या प्रत्येक सरपंच आणि नागरिकांना विनंती करेन की ह्या इथं येऊन गाव बघितलं पाहिजे. दुसरा असा विषय आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये पहिला नंबर घेऊ अशी आम्हाला अपेक्षा आहे. कारण तेवढं काम आम्ही करून केलेलं आहे आणि मला खात्री आहे आमचं कावडी गाव महाराष्ट्राच्या पटलावर नक्की येईल. आणि त्यासाठी जे आमच्या गावानं, आमच्या सगळ्यांनी, आमचे अण्णासाहेब शिंदेसाहेब यांनी एक खूप चांगलं काम केलं आहे आणि म्हणून त्याचा नक्कीच रिझल्ट चांगला येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. या महाराष्ट्र राज्यामध्ये जर हे गाव पहिलं आलं, निसर्गाच्या कुशीत वसलेलं जिल्हास्तरीय कावडी आहे, उपविभागीय आहे, हे चावडी तालुकास्तरीय आहे, तालुक्यातील अशा त्या योजनेला अशा पद्धतीची वेगवेगळी या गावामध्ये पण आम्ही जन्मलेले या निश्चितपणे 5 कोटीचं जिंकू अशी आम्हाला अपेक्षा आहे. यांच्या मध्ये हा उपक्रम राबवला जातो.